परशुराम घाट, जे चिपळूणच्या थोडंसं अलीकडे. घाटाच्या सुरुवातीला हलकं डोकं थोडंसं ब्लँक व्हायला लागला. त्या 3ऱ्या टर्नला गाडी घाटाच्या माझ्या हातातून खाली गेली. एक 10-12 पलट्या खाल्ल्या गाडीने. डोअर्सच्या काचा फुटलेल्या, समोरच्या काचा फुटलेल्या, थोड्या काचा लागलेल्या. त्यावेळेला तिथे आजूबाजूचे गाववाले आलेले होते ना, ते म्हणतात तुमचं काहीतरी नशीब बलवत्तर आहे. सगळं ते केलं, गाडी वगैरे मुंबईला आणली, गॅरेजला नेऊन टाकली गाडी. रात्री आम्ही झोपायला गेलो तर आम्ही असे डोळे बंद करताना ना, मला समोर कर्टनवरती काहीतरी काळं असं दिसलं. म्हणून मी मिसेसकडे असं बघितलं तर मिसेस माझ्याकडे बघते, काय दिसतंय तुला? तर ते बोलले, मी डोळे बंद करायला जाते ना तर समोरच्या कर्टनवरती एक काळा माणूस उभा दिसतोय मला. खरोखर ते आपण बघितलं, हे तर खरं असेल आणि कोण आहे त्याने जर हा टेबल फॅन आपला चालू आहे तो बंद केला आणि परत चालू केला तर त्याच वेळी टेबल फॅन बंद पण झाला आणि चालू पण झाला. बापरे. आणि असं जवळजवळ 3-4 वेळा त्या फॅनने केलं. पूर्ण पॉडकास्ट युट्यूबवर आहे, पटकन जाऊन बघा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही.